तुम्हाला खाली धरण केलं तर तुमच्या भागाला फायदा होणार आहे. तुम्ही तिथं धरण केलं. त्याच्यानंतर मी मंत्री झालो. मी वरच्या भागातला होतो. मी वरच्या भागात धरण केलं. पाण्याचा येवा जो होता या धरणाचं पाणी कमी पडलं, तिथं पाणी अडायला लागलं. हा एक प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचं नुकसानच केलं. आता कुठलंही धरण करताना ते MWRR हे अभ्यास करतं. हे धरण येणारं पाणी हे दुसऱ्या धरणात जाणारं नाही ना, ते कुठं दुसरीकडं अडवलं गेलं नाही ना, असं केल्यावर आता त्याला परवानगी मिळते. अशा सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यातनं जे आमची बदनामी केली, ट्रकभर पुरावे, बैलगाडीचे पुरावे, फलाने पुरावे. आणि एक आहे, काही जणांचं असं त्यावेळेस मत झालं की मोठे मोठे आरोप केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीची बदनामी करून जनमानसात त्याची प्रतिमा खरीद करता येते. 2010ला का काहीतरी तो आरोप झाला. त्यावेळेस 70,000 कोटी सांगितले आणि आम्ही माहिती घेतली. पहिल्यांदा पाटबंधारे खातं नाव होतं, नंतर जलसंपदा नाव दिलं. त्या सगळ्या काळात त्या खात्याला पगारासहित 45,000 कोटी रुपये दिले गेले होते. म्हणजे आरोप झाला तोपर्यंत आपल्या महाराष्ट्राची 1 मे 1960ला निर्मिती झाल्यापासून तिथपर्यंत खर्च झाला होता 45,000 कोटी आणि इकडे आरोप केला 70,000 कोटी. आणि आज पण 70,000 कोटी म्हटलं की आमचा चेहरा लोकांच्या समोर येतो. महाराष्ट्र राज्याचे माजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या व्हिडिओमध्ये असे सांगितले आहे की महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली आणि त्यानंतरच्या काळात पाटबंधारे उर्फ जलसंपदा विभागाला जलसिंचनासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारासहित 45,000 कोटी इतका निधी आतापर्यंत दिला गेला आहे आणि त्यांच्यावर 70,000 कोटीच्या जलसिंचनाचा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला. मग तो आरोप कशाच्या आधारावर करण्यात आला हे एकदा देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले पाहिजे. महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा झाला तो असाच झाला. 70,000 कोटी रुपये कागदावर खर्च झाले, सगळा पैसा तिजोरीमध्ये गेला आणि परिणाम असा झाला की शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत पाणी पोचू शकलं नाही. बंधू भगिनींनो, आज अवस्था अशी आहे, शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे पण त्याच्या जमिनीकरता पाणी नाही, ही आज अवस्था आहे. जर जलसंपदा विभागाला कर्मचाऱ्यांच्या पगारासहित 45,000 कोटी इतकाच निधी जर आतापर्यंत दिला गेला होता, तर 70,000 कोटीचा जो सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तो देवेंद्र फडणवीस यांनी कशाच्या आधारावर केला हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे. आणि जर तो आरोप चुकीचा होता तर त्यांना अशा प्रकारचा आरोप करणे हे योग्य होते का तेही त्यांनी एकदा स्पष्ट करावे. आणि जर सिंचन घोटाळा झालाच होता तर त्यांनी कशाच्या आधारे अजितदादा यांना महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देऊ केले आणि महत्त्वाचे असे अर्थ खाते त्यांच्या ताब्यात दिले हेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे. आणि जर या गोष्टी सर्व झालेल्या आहेत तर देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवार यांची आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा. जय जवान जय किसान.